कोटी रुपयांचा चुना लागलेला आहे. मी याआधी सुद्धा अनेकदा या संदर्भामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या बद्दल चांगलं आणि वाईट दोन्ही पद्धतीचे ऑब्सेशन्स लोकांना झालेले आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा कालावधी म्हणजे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये काढायचं आणि ही स्कीम कशी चुकीची आहे तो एक प्रयत्न हा सातत्याने होत चाललेला आहे. आम्ही त्या संदर्भात आधी माहिती दिली की जे आम्हाला IT डिपार्टमेंटनी ही माहितीच्या अधिकारात म्हणजे डिपार्टमेंटनीच दिलेली माहिती आहे, ही काही नव्याने कुठं आलेली माहिती नाही आहे. ज्या वेळेला माहितीचा अधिकार हा डिपार्टमेंट किंवा त्या विशिष्ट विभागाकडनं किंवा त्या संबंधित सेक्शनकडनंच ती माहिती मागवली जात असते. जी आहे वस्तुस्थिती ती माहितीच्या अधिकारातून समोर आलेली आहे. त्याच्यामध्ये काही असं नाही आहे की नव्याने काहीतरी शॉकिंग कुणीतरी शोधून काढलेला आहे. 12-14 हजारचा डेटा हा आम्हाला IT विभागाकडनं मिळालेला आहे. आम्ही त्याचं बायफर्केशन करत आहोत की त्या 12-14 हजारमध्ये अशा महिला आहेत का की जे जेन्युइन लाभार्थी आहेत पण त्यांच्या बँकमध्ये अकाउंट्स नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषाचं अकाउंट दिलेलं आहे का, किंवा असे काही आहेत का की ज्यांनी दिशाभूल करून तो लाभ घेतलेला आहे का. याचं सविस्तर बायफर्केशन आल्याशिवाय आपण ते चुकीचंच आहे का योग्यच आहे अशा पद्धतीचा निकष त्या ठिकाणी काढणं हे चुकीचं आहे. नाही, साधारणपणे त्यांना क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल. शेवटी महिलेचं अकाउंट हे महिलेकडेच असलं पाहिजे. त्यावेळेला 28 जूनला ही ज्या वेळेला योजना जाहीर केली 1 जुलैपासूनच फॉर्म्स भरण्याची इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होती. मला आपल्या माध्यमातून सांगायचं की 50 लाख असे अकाउंट्स आहेत ज्यांचं आधार सीडिंगच नव्हतं, जे या योजनेच्या निमित्ताने करण्यात आलं. म्हणजे त्याचा बेनिफिट त्यांना ह्या स्कीम पुरतच नाही, पुढेही त्यांचं जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड राहणार आहे. पण असे काही असतील ज्यांचं कदाचित स्वतःचं खातं नसेल, घरातलं एकच खातं असेल पुरुषाचं आणि त्यांनी ते त्यांच्या फॉर्ममध्ये भरलेलं असू शकते. काही असे असू शकतात की त्यांच्याकडे तो रॉ डेटा आलाय पण तो क्रॉस व्हेरीफाय आम्हाला ग्राउंड लेवलला करणं गरजेचं आहे. त्यामुळे या सगळ्या बाबी आहेत जिथपर्यंत आमच्याकडे त्या संदर्भातला फायनल डेटा आणि बायफर्केशन येत नाही त्यामुळे त्याबद्दलची टिप्पणी किंवा एखाद्या कन्क्लुजनला आपण येणं हे काही योग्य राहणार नाही. भेटायला सुरुवात झाल्याची ही बातमी आता समोर येते. 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. शासनानं KYC अपडेट करायची अट ठेवलेली होती तसं सांगितलेलं होतं. मात्र आता लाडकी बहीण योजना सुरू झाली ती आपल्याला माहित आहे. 32,000 कोटीचं पॅकेज आम्ही घोषित केलं आणि त्याच्या पैशाचं वाटप केलं आणि ते सुरू आहे. ही वस्तुस्थिती आहे. बघा, एकही पात्र लाडक्या बहिणीला आम्ही लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठेवणार नाही. तुम्ही किती बोललात तरी तुम्ही तर तेव्हा आता तर म्हणाले 3,000 द्या आणि म्हणून तेव्हा मी सांगतो की आम्ही ती योजना सुरू केली, मंजूर केली, पैसे ते खात्यात पाडले, काही पैसे खात्यात दिले. विरोधी पक्षाने तेव्हा आचारसंहितेत कसे पैसे बंद होतील तोही प्रयत्न केला पण आम्ही आचारसंहितेच्या अगोदर 2 महिन्याचे पैसे दिले खात्यामध्ये. आम्हाला माहित होतं सगळं. म्हणाले कधी देणार 2100 रुपये. मी सांगतो या ठिकाणी तेही देणार, योग्य वेळी आम्ही तेही देणार. एकही शब्द आम्ही खोटा ठरणार नाही. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही, निवडणूक चाहे चुनावी जुमला वाले नाही. मी आपल्याला सांगतो किती आरोप केले तरी सुद्धा ये पब्लिक है, सब जानती है, हे आपल्याला माहित आहे. कौन सच्चा है कौन झूठा है याचं उत्तर वोटिंग मशीन मधून आलेलं. बघा, कोणालाही वगळलेलं नाही. मी पण आज बातम्या बघितल्या की 80 लाख महिलांना वगळलं. साधारणपणे 1 करोडच्या आसपास. नाही, 80 लाखाचा आकडा आहे. पण मी सांगतो मुळामध्ये योजना जेव्हा सुरू केली तेव्हा त्या योजनेचे काही निकष होते. वयाचे निकष होते, एका घरात किती असू शकतात याचे निकष होते, उत्पन्नाचे निकष होते, इन्कम टॅक्स पेईला त्याच्यात राहता येणार नाही, शासकीय नोकरी घरात असेल तर राहता येणार नाही, 4 व्हीलर असेल तर राहता येणार नाही, अशा अनेक निकष होते. आपण सुरुवातीला लोकांना असं सांगितलं, महिलांना विशेषतः, की सेल्फ सर्टिफिकेशनवर आम्ही ही योजना तुम्हाला देऊ आणि नंतर याची पडताळणी करू. कारण आधी पडताळणी करायला लागलो तर 1-1.5 वर्ष त्याच्या येईल. आणि म्हणून महिलांनी आपला फॉर्म भरताना दिलेली माहिती ही खरी मानून आपण सगळ्यांना ते लागू केलं. पण शेवटी
हा पैसा तर काही माझ्या घरचा नाहीये, हा जनतेचा पैसा आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये सीएजीचं ऑडिट होतं आणि म्हणून सीएजी हे विचारतात की तुम्ही याची पडताळणी केली आहे का, तुम्ही जे निकष दिलेले आहेत त्या निकषांप्रमाणे हे आहे का, आणि म्हणून त्या निकषांप्रमाणे याची पडताळणी करण्याकरता सुरुवात आपण केली. मग पहिल्यांदा केवायसी केलं. केवायसी करत असताना आपण 2 वेळा त्याला मुदतवाढ दिली. 8 महिने केवायसीची विंडो आपण ओपन ठेवली. त्यात जेवढ्या महिला आल्या त्या सगळ्यांना आपण पात्र केलं. पण ज्यांनी केवायसीच केली नाही त्यांना वारंवार सांगून त्या केवायसी करत नाहीत. तर इथे शंका घेण्याला कारण काय की जर मला या योजनेकरता अर्ज करताना ऑनलाईन अर्ज करतात, त्यावेळेची जी कागदपत्रे आहेत ती लावतात आणि सेल्फ सर्टिफिकेशन करतात, तर त्या महिलांना केवायसी तर करताच येईल. यातल्या कुठल्या तरी निकषामध्ये त्या बसत नसतील म्हणून त्यांनी केवायसी केलं नाही. आता जेव्हा आम्ही डेटाबेसमध्ये गेलो आणि वेगवेगळ्या डेटाबेसशी जेव्हा याचं कंपॅरिझन सुरू केलं, त्यावेळी उदाहरणादाखल जवळपास 14,000 तर पुरुष निघाले की ज्यांनी महिलांच्या नावाने त्या ठिकाणी अर्ज केला होता. 5 लाख सरकारी कर्मचारी निघाले की ज्यांनी त्या ठिकाणी अर्ज केला होता. 10 लाख असे निघाले की म्हणजे ज्यांचं जे इन्कम टॅक्स पेई आहे आणि इन्कम टॅक्स पेई असतानाही त्यांनी त्या ठिकाणी अर्ज केला होता. जवळपास 4-5 लाख असे निघाले की ज्यांच्या घरी गाडी आहे. म्हणजे एक एक डेटाबेस जशी आपण घेत गेलो, अलीकडच्या काळामध्ये डिजिटायझेशनमुळे प्रत्येक व्यक्तीची माहिती वेगवेगळ्या डेटाबेसमधनं मिळते, ती आपण घेत गेलो. अशा पद्धतीनं ज्यावेळी हे लक्षात आलं आणि मग त्यातल्या अनेक लोकांनी केवायसीच केली नाही. वारंवार आपण सांगितलं केवायसी करा, केवायसी करा, केवायसी करा, त्यांनी केली नाही. त्यामुळे अशा प्रकारे जे इनएलिजिबल आहेत किंवा ज्यांनी केवायसी केली नाही त्यांचंच फक्त थांबवण्यात आलंय. बाकी सगळ्यांचं रेग्युलर आपण देतो. आणि यांच्यापैकी म्हणजे जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, 25 लाख महिलांची केवायसी चुकली होती, त्यांना आपण सुधारून घेतलं. असं नाही की त्यांना आपण गाळून टाकलं, त्यांना सुधारण्याची संधी दिली, त्यांच्याकडनं सुधारून घेतलं. मी आज तुमच्या माध्यमातून महिलांना पुन्हा सांगतो की यांच्यापैकी कोणाला वाटत असेल की आम्ही एलिजिबल आहोत आणि काही कारणाने आम्ही केवायसी करायचं राहून गेलो, अजूनही सरकारची तयारी आहे. आजही आम्ही केवायसी करता विंडो ओपन करायला तयार आहोत. पण जे इनएलिजिबल आहेत त्यांना जर आम्ही उद्या दिलं तर सीएजी आम्हाला विचारणार आहे आणि सीएजी आम्हाला वसुली करायला लावणार आहे. सीएजी हे नाही म्हणणार नुसतं इनएलिजिबलला का दिलं. आता तर आम्ही ही भूमिका घेतली आहे की आजपर्यंत ज्यांना दिलं ते इनएलिजिबल, पुरुष सोडून, पुरुषांकडनं तर वसूलच करू, पण पुरुष सोडून ज्या महिला इनएलिजिबल असताना घेत होत्या त्यांना वन टाइम माफी देऊन त्यांच्याकडनं काही वसुली आम्ही करणार नाही. पण उद्याला हे जर आम्ही कायम ठेवलं म्हणजे केवायसी झाल्यानंतरही ज्या इनएलिजिबल निघाल्या त्यांना जर आम्ही देणं सुरू ठेवलं तर आम्हाला त्यांच्याकडनं वसुली करा असा सीएजीचा आदेश हा प्राप्त होईल. आणि त्यानंतर हे किती वाईट असेल की बहिणींना पैसे द्यायचे आणि मग त्यांच्याकडे जाऊन सांगायचं आता पैसे परत करा. आणि म्हणून जे होत आहे ते नियमाने होत आहे. हा जनतेचा पैसा आहे, जनतेचा पैसा हा नियमानेच खर्च करता येतो.